नमस्कार मित्रांनो, आज आपल्या झेंडू शेतीच्या प्रवासातला 20 ते 30व्या दिवसापर्यंत केलेले संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला दाखवणार आहे. या काळात झाडांची वाढ वेगाने होत असते, त्यामुळे योग्य खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. आज दिवस 25वा. आज आपण कॅल्शियम नायट्रेट आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स फर्टिगेशन केली. मी ड्रिपद्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट दिला आहे. 200 लिटर पाण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट 2 किलो आणि लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट्स 500 ml घेतला आहे. या फर्टिगेशनमुळे झाडांना कॅल्शियम आणि आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात. त्यामुळे नवीन फुटवे जोमाने वाढतात, पानं हिरवी राहतात, खोड मजबूत होतं. झाडांची पानं पिवळी झाली असतील तर ती मायक्रोन्यूट्रिएंटमुळे हिरवी राहतात आणि पुढील फुल धरण्यासाठी झाडाची चांगली तयारी होते. त्यामुळे ही फर्टिगेशन खूप महत्त्वाचे आहे. आज दिवस 28वा. अळी नियंत्रणासाठी आज मी एक फवारणी घेतली. प्लॉटची नियमित पाहणी करत असताना काही ठिकाणी हिरवी अळी दिसली. आता ही अळी सुरुवातीच्या अवस्थेत नियंत्रण केल्यास मोठं नुकसान टाळता येतं. त्यासाठी मी टाटा कोरोंडा आणि इमामेक्टिन बेंझोएटची फवारणी केली. 100 लिटर पाण्यासाठी टाटा कोरोंडा 150 ml आणि इमामेक्टिन बेंझोएट 50 ग्रॅम घेतलं. ही फवारणी सकाळच्या वातावरणात केली, जेणेकरून औषधाचा परिणाम अधिक चांगला मिळेल आणि आपलं झाडाचं नुकसान टाळता येईल. आज 30वा दिवस. आज आपण झेंडूचा शेंडा कट केला. हे काम झेंडू पिकात अत्यंत महत्त्वाचं आहे. शेंडा कापल्यामुळे झाडाची उंच वाढ कमी होऊन बाजूच्या फांद्या जास्त फुटतात. त्यामुळे झाड दाट होतं आणि फुलांची संख्या वाढण्यास मदत होते. पिंचिंग करताना प्रत्येक झाडाचा फक्त वरचा कवळा शेंडा काढला, त्यानंतर झाडांची वाढ अधिक जोमाने सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सध्या झेंडूची वाढ समाधानकारक आहे. आता पुढील काही दिवसात फुटवा आणखी वाढेल आणि झाड फुल धरण्याच्या टप्प्याकडे जाईल. या संपूर्ण प्रवासात मी प्रत्येक खत, फवारणी आणि व्यवस्थापनाची माहिती तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांकडे शेअर करा.